वर्तकनगरात 9 लाखांची घरफोडी, सेफ्टी डोअर लावून घर सुरक्षित नसल्याचा प्रकार ठाण्यातील सावरकरनगरमध्ये समोर आला आहे. लोखंडी सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दिवसाढवळ्या 9.25 लाखांचे सोने चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावरकरनगर येथील टोनी मेन्शन बिल्डिंगच्या 5व्या मजल्यावर राहणारे परमिंदर चोपडा यांच्या घरी शुक्रवारी चोरी झाली. त्यांनी दिलेल्या तक्रारीत 30 मे रोजी ते आणि पत्नी दोघे कामाला गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे सेफ्टी डोअर आणि आतील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकर उघडले व त्यातून चांदीचे दागिने ठेवलेला चौकोनी स्टीलचा त्याला कुलूप असलेला डब्बा घेऊन पोबारा केला. यामध्ये चोरट्याने रोख 10,000 रुपयांसह 2.25 लाखांचा नेकलेस, 2.25 लाखांच्या 4 नग बांगड्या, 1,30,000च्या 7 सोन्याच्या बांगड्या, 1 लाखाच्या 2 सोन्याच्या चैन, 78,000च्या सोन्याचा एक नेकलेस, 25,000चे कानातले झुमके, 25,000ची सोन्याची एक मांगटिका, 22,000ची नथ, 28,000चे बदाम आकाराचे सोन्याचे पेंडल, 7,000चे बदाम आकाराचे सोन्याचे पेंडल, 10,000चे सोन्याचे 2 शिक्के, 10,000चे नाकातील मुरणी 5 नग, 1,000ची चांदीची अंगठी, 15,000चे चांदीचे पैंजण, 1 जोडी, 3,000च्या पायाच्या बोटातील 3 जोडवे आणि 10,000चे चांदीचे 10 सिक्के असा ऐवज चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.